घराच्या अंगणामध्ये आई ही आपल्या मुलाला जेवण भरवत होती आणि बिबट्या हा दबक्या पावलाने आला आणि आईच्या डोळ्यासमोरच त्या मुलीला फरफडत नेलं। ही दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यात घडलेली। पुण्यातील जुन्नर शिरूरमध्ये बिबट्याची दहशत खूपच वाढलेली पाहायला मिळते। या परिसरामध्ये बिबट्याचे हल्ले अनेक वेळा समोर आलेले आहेत। अशा वेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या 4 वर्षाच्या चिमुकलीनं जीव गमावलेला आहे। तर झालेली घटना अशी आहे, आई ही घराच्या अंगणामध्ये आपल्या लेकराला जेवण भरवत असताना घराजवळच दबक्या पावलाने लपून बसलेला हा बिबट्या अचानकपणे त्या मुलीवर झडप टाकतो। आईच्या डोळ्यात देखत तिला शेतामध्ये फरफडत नेतो। यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 तासांनी मात्र ती सापडली, मात्र ती जिवंत नव्हती। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या मुलीनं जीव गमावल्यानंतर मात्र नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी देखील केलेली आहे। सध्या या परिसरामध्ये बिबट्याचे हल्ले वारंवार वाढत असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाकडून उपाययोजना व्हायला हव्यात, मात्र वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने निष्पाप चिमुकलीनं आपला जीव गमावला आहे असं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट